36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या. त्याच्यात मुंबई शहरात सगळ्यात जास्त 12,000 कंपन्या बंद पडलेल्या आहेत. नाशिकमध्ये मागच्या महिन्यात सिन्नरमध्ये एका कामगाराला कामावून काढून टाकलं होतं. त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे असे सुद्धा त्यांचे स्वप्नपूर्ती होत नाही. हो, मला माझ्या प्रश्नाला उत्तर मिळताना 36,000 जवळपास कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या. त्याच्यात मुंबई शहरात सगळ्यात जास्त 12,000 कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आणि नाशिकमध्ये जवळपास 840 कंपन्या बंद पडल्या. ही माहिती धक्कादायक माहिती नाही. आता ते कारणं वेगवेगळे आहेत. काही कंपन्या बंद पडल्या, काही लेबर प्रॉब्लेममुळे बंद पडल्या, काही नादार झाल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. असे वेगवेगळे कारणं आहेत. परंतु धक्कादायक गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे. आणि धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झाला. हो, लाखोमध्ये कामगार असतील. 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या. आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही. नाही, आजच बेरोजगार एवढे आहेत आणि त्याच्यात जे कामाला लागलेले आहेत, जे काहीतरी स्वप्न घेऊन कामाला लागतात, परंतु कंपन्या बंद पडल्यामुळे जेव्हा त्यांना नोकरी मिळत नाही, काम सुटतं आणि दुसरीकडे लवकर नोकरी मिळत नाही. कारण मग वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की तुम्ही का बरं कंपनी बंद पडली, कामगारांच्या प्रश्नामुळे बंद पडली का. त्यामुळे बहुतेक कंपन्या नवीन कामगार घेण्याच्या मार्गावर आहेत. जुने कामगारांना कोणी घेत नाही. आणि मला वाटतं की ते सगळ्यात मोठा प्रश्न तो आहे. नवीन कामगारांना का घेतलं जातं? एक तर कमी त्यांचा रोजगार कमी द्यावा लागतो, हा एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कंपनी का बरं बंद पडली, कामगारांच्या प्रश्नावर बंद पडली असेल तर मग हे कामगार त्रासदायक आहेत म्हणून त्यांना कामावर घेत नाहीत, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. आता त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहेत त्या जवळपास 6,500 मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत आणि त्याच्यात कामगारांची संख्या प्रचंड असते. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये 6,500 कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग बंद पडलेल्या आहेत. आणि बिझनेस सेक्टर किंवा सर्व्हिस सेक्टर मधल्या जवळपास 14,000-14,500 कंपन्या बंद पडलेल्या आहेत. मला वाटतं ही सगळ्यात धक्कादायक बाब नाही. सरकारकडे कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी आहेत, सगळ्या आकडेवारी आहेत, परंतु किती लोकांच्या उपजीविकेवर याचा प्रश्न निर्माण झाला ही आकडेवारी सरकारकडे नाहीये. मला वाटतं की काहीतरी एक यंत्रणा नवीन सुरुवात केली पाहिजे की कंपनी बंद पडल्यानंतर ते कामगार कुठे जातात, त्यांना काम मिळतं का नाही, आणि काम नाही मिळालं तर ते काय करतात. आता काही ठिकाणी नाशिकमध्ये मागच्या महिन्यात सिन्नरमध्ये एका कामगाराला कामावून काढून टाकलं तर त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे असे सुद्धा त्यांचे स्वप्नपूर्ती होत नाही किंवा त्यांना जे ऑब्लिगेशन्स आहेत ते आता आपण नोकरी करतोय, मग आपल्याला घर घेतलंय, हाऊसिंग लोन घेतलंय, काही कर्ज घेतलेले, ते कसे फेडणार याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं सरकारने याबाबतही विचार करावा. नुसतं रोजगार देण्यापेक्षा जे रोजगार नाही. आता हे पहा, आपण असं म्हणू शकणार नाही का दावे केलेले आहेत. ते त्यांचं शासन म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम करत असतील, ते करत असतात. नवीन गुंतवणूक यायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं चुकीचं नाहीये. ते प्रयत्न करतायत, परंतु हा जो विषय आहे हा विषयाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत. नाही, आता कंपन्या बंद पडण्याचे कारण वेगवेगळे आहेत, परंतु जेव्हा कंपनी बंद पडते तेव्हा तो प्लॉट तसाच राहतो. नवीन उद्योग यायला जमीन नाही असं शासन सांगतं आणि मग नवीन जमीन यायला जागा नाही. त्यांचे काही करार असतात, ते करार संपेपर्यंत थांबावं लागतं. त्यांचे काही कर्ज असतात, ते कर्ज मिटल्याशिवाय प्लॉट रिकामे होत नाहीत, नवीन उद्योग येत नाहीत. आता त्या जागा मला वाटतं की पुणे, मुंबई, नाशिक असेल ह्या इथे जागा शिल्लक नाही, जागा उपलब्ध नाहीत. नवीन लोकांना यायचंय परंतु जागा उपलब्ध नाही. मग आपलं म्हणणं आहे की ज्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत त्या जागा उपलब्ध करून त्यांचे लवकर लवकर सेटलमेंट करून त्या लवकरात लवकर नवीन जागी देऊन नवीन कंपन्या चालू व्हाव्यात. नाही, मी मागं 2 महिन्यापूर्वी सुद्धा एक महापालिकेत पत्र दिलं होतं की नाशिकचे रस्ते म्हणजे हे नांगरलेल्या जमिनीसारखे झालेले आहेत. परंतु त्यावेळेस माझ्यावर खूप मोठी टीका झाली होती. परंतु आता सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला. आताशी ते लक्षात येतंय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, मेल केलेला आहे. आणि हे काम करत असताना सिंहस्थाचं काम करणं आवश्यक आहे,
हे जरी खरं असलं तरी काहीतरी एक प्लॅन करून केलं पाहिजे की रोजच्या वाहतुकीला अडचणी निर्माण नाही झाल्या पाहिजे. हे सगळेच रस्ते करून ठेवलेले आहेत. मी त्यांना अशा सूचना केल्या होत्या की पावसाळ्यापूर्वी रस्ते जेव्हा पाऊस पडेल तेव्हा अडचणी निर्माण होतील, तर असं काहीतरी मोटरेबल रोड तयार ठेवा की जेणेकरून ट्रॅफिक डायव्हर्शन होईल आणि काहीतरी अडचणी दूर होतील. परंतु त्या अडचणी दूर होताना दिसत नाही. नाही, आता प्रशासनाचं म्हणणं असं आहे की आम्ही आता कुंभमेळ्याची तयारी करतोय म्हणून ह्या अडचणी आहेत. परंतु प्रशासनाने ही तयारी करत असताना हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की पाऊस पडणार आहे, रोजच्या लोकांना ज्याचा त्रास होणार आहे. तुम्ही 2 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आज सर्वसामान्य लोकांचा जो त्रास होतोय, ज्या अडचणी होत आहेत, जवळपास 5 ते 6 लोक त्या खड्ड्यांमुळे त्यांना प्राण गमावं लागलं, याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे आणि काहीतरी वेगळी व्यवस्था केली पाहिजे. आजपर्यंत बैठक झाली नाही. आम्ही स्वतःहूनच जाऊन प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या परीने बैठक घेऊन प्रयत्न करतो. नाही, आता आता आमचं तर आता आमच्या पक्षाचाच मोर्चा आहे. आता नाशिककरांनी त्यानं यावं आणि सर्वांनी म्हणून आपण एकत्र लढतोय असं दिसलं पाहिजे. कोण आहे म्हणजे? संजय राऊत साहेब येणार आहेत आणि मिर्लेकर साहेब आहेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी नाशिकचे आहेत.